आहेत त्यांनी स्टँड मध्येच बसायचे. अश्विन एका बाजूला तर एका बाजूला मंदार आपण पाहू शकतो. चला दरम्यान सामन्याला सुरुवात. या स्पर्धेची दुसरी लढत एकामेकासमोर या ठिकाणी पाहायला भेटते. अष्टविनायक नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि श्रीराम फाउंडेशन आमंत्रित केलंय. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, मिळतील धावा, 4 येतोय चौकार. डीजे चेंडूचा समाचार घ्या. एक कपिल देव निकंद यांच्या जाते. चांगली फलंदाजी होताना मंदारेच्या माध्यमातून पाहायला भेटते. याचबरोबर मी पुन्हा एकदा अष्टविनायक संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपला खेळाडू एक एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा आहे. विनंतीला मान देऊन एक 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन, या ठिकाणी पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. पाहूया काय प्रयत्न केलाय. प्रयत्न मित्रांनो खरंच चांगला आपल्याला पाहायला भेटला. आपल्या संघासाठी निश्चितच सर 3 धावा वाचवल्या आहेत. खरोखरच तुमचं फलंदाजी, तुमची गोलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. तोच प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक दाखवतोय. कौतुक करावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. नक्कीच SPL 2024 मानाची, अभिमानाची, प्रतीक्षेची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण 7 या आकड्याचा विचार केला तर 2011 साली ज्या बॅटने महेंद्रसिंग धोनीने षटकार मारला त्या बॅटची किंमत मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी 72 लाख रुपये आली. त्या 72 लाख रुपयाचं काय झालं आपण सांगू शकतो. या चेंडूच्या नंतर पुन्हा एकदा मोठा पटका या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक सोपा झेल पकडला जातोय. विकेट होते पतन. बॅक टू द पवेलियन गॉन. डीजे गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटे. अजय याच्या माध्यमातून धावसंख्या आहे तिथे म्हणजे 7. आपण 7 या आकड्याचा विचार करत होतो. ज्या बॅटने षटकार मारला आणि 28 वर्षानंतर सर आपण वानखेडे स्टेडियमवरती विक्रम रचला होता. 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकलं होतं. ते 72 लाख रुपये साक्षी धोनी फाउंडेशन या संस्थेला देण्यात आले. ती संस्था एका अनाथ आश्रम मुलांसाठी काम करते. म्हणजे एका चांगल्या कामासाठी ते पैसे, त्या बॅटचे पैसे देण्यात आले. खरोखर एक चांगली आपल्याला आठवण या ठिकाणी 7 या आकड्याची आपल्याला पाहायला भेटते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. धावसंख्या पहिल्या षटक प्रगतीवरती असताना 7 धावा. नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहू शकतो. 7 या आकड्यावरती एक गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. दर्शील कशा पद्धतीची फलंदाजी करेल. अजून एक समीकरण नक्कीच सर आपल्याला सांगू शकतो. 3 या आकड्यामध्ये सुद्धा खूप काही लपलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना आणि एक सोपा झेल पॉइंट रिटर्न मध्ये पकडला जातोय. नक्कीच आणि दुसरा गडी सुद्धा तंबूच्या आश्रयाला परततोय. तू चल मैं आया असं काहीतरी चित्र आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आपण जाऊया पुन्हा एकदा.
आपल्याला 35 मिनिटाचा अवधी असेल. 35 मिनिटामध्ये आपली जर 5 षटकं कव्हर झाली नाहीत तर आपल्याला 5 रनची पेनल्टी असेल आयोजकांच्या वतीने. 10:40 बरोबर सामना सुरू झाला. इथे टायमर सुद्धा सेट केलाय आयोजकांच्या वतीने डाव्या मैदानाच्या दिशेने. थँक्यू नरेंद्रजी, आपण आठवण करून देण्याबद्दल. कारण वेळेचं महत्त्व खूप बळकट आहे. कारण आपण एक सामना बघितला होता बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, याच्यामध्ये मॅथ्यूज यांना थोडासा लेट झाला होता आणि बांगलादेश कर्णधार शाकिब यांनी त्यांना अपील केल्यावरती पंचांनी त्यांना बाद दिलं होतं. पण वेळेचं महत्त्व किती असतं हे आपल्याला माहितीच आहे, आपण बघितलं आहे. तर तेच महत्त्व जाणून मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की वेळ आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, वेळामध्ये खेळ केला पाहिजे. चला दिनेश पंधेरे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आपण पाहू शकला. 7 धावा 2 गडी तंबूच्या असलेल्या परतवण्यामध्ये यशस्वी गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट पंच दंडित करतायत. 1 धाव, धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 8 या आकड्यामध्ये सुद्धा खूप काही लपलेलं आहे मित्रांनो. नक्कीच मी सांगू शकतो अजून जसं जसं ही मॅच ही टुर्नामेंट पुढे जाईल आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन पाहायला भेटेल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. स्ट्राईकला आपण मंदारला पाहू शकतो. नॉन स्ट्राईकला अमन याला पाहू शकतो. सर ज्याला क्रिकेटमध्ये लेटकट फटका म्हटलं जातं असा चेंडू थर्डमॅन रिदममध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल क्षेत्रामध्ये. 1 धाव होती. धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चांगली कुठेतरी या ठिकाणी आता मात्र कामगिरी करावी लागेल. कारण का आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परत ते सामना अजूनही खूप लांब आहे. म्हणजे या 5-5 षटकांची लढत म्हटल्यावरती कुठेतरी सर मेरिटवरती क्रिकेट खेळण्याची शक्यता असते. जर मंदारने तसं या ठिकाणी दाखवलं. पहिल्या चेंडूवरती सुरुवात तर चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. फील्ड होतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्ड होतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. डबल फिगरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. एक मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अष्टविनायक ने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं श्रीराम फाउंडेशन संघाला. आतापर्यंत धावसंख्या 10 या आकड्यावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जर खेळपट्टीचा विचार केला तर पहिल्या सामन्याचा सर माझ्या माहितीप्रमाणे विचार केला तर जलदगती गोलंदाजांना कुठेतरी फायदा करून देणारी खेळपट्टी आहे आणि मोठमोठे फटके मारणाऱ्या खेळाडूंसाठी सुद्धा कुठेतरी हे मैदान पर्वणी असेल. हाफ ट्रॅकर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का. झेल होतोय. विकेटचा होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर चांगली गोलंदाजी सर कुठेतरी आपल्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ते का स्वीकारले याचं मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला भेटते. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत सर राहिली आहे अष्टविनायक या संघाची. नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. एक नामवंत खेळाडू आहे. मोठमोठे फटके जाणण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. परंतु आता मात्र संघ कुठेतरी दडपणाखाली आहे. जो दडपणाखाली चांगला प्रयत्न करेल नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतो. राम यादव खरोखरच एक नामवंत आणि नामांकित खेळाडू आहे. आपल्या नावाला साजेसा फटका परंतु मला वाटतं धाव मात्र एकच मिळेल. खरोखरच पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता सर परंतु चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
पहिल्या चेंडूवरती राम यादव याच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता एक धाव अर्जित होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. दुसरे षटक आपण प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. अष्टविनायक या संघाची नाणेफेकीचा कौल जिंकला होता, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 3 गड्यांना आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवण्यामध्ये यशस्वी होतोय. काय फटका सर सजवलाय, गॅप शोधलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू फील्ड होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु असंच टेनिस क्रिकेटमध्ये असा फटका सर कमी पाहायला भेटलो, परंतु राम यादव या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची किंवा ग्राउंड शॉट सुद्धा तो फटका चांगला खेळू शकतो. तोच प्रयत्न या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होताना पाहायला भेटला. एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. या षटकातील निर्धारित चेंडूचं खेळ शिल्लक असेल. काय गोलंदाजी सर राहिली आहे, कौतुक करावं लागेल. आता मात्र पंच दंडित करताय. खोलवर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामध्ये अपयशी ठरतोय गोलंदाज, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. धावसंख्या 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा विचार केला ना सर धावा निघाल्या होत्या 7 धावा आणि आतापर्यंत कुठेतरी 6 धावा खर्च करतोय, करावं लागेल. पुन्हा एकदा काय फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. विचार केला तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी राहिली आहे. अजय याचा विचार केला, 7 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मिळवण्यामध्ये 2 गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला. त्याच्यानंतर दिनेशच्या माध्यमातून 1 गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला आणि 10 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय, धावसंख्या 10. दुसऱ्या बाजूला विचार केल्यानंतर चांगली सर फलंदाजी होताना मंदार याच्या माध्यमातून 12 या आकड्यावरती खेळतोय. धावसंख्या 17. मंदार आणि राम यादव कशा पद्धतीची फलंदाजी करतील, कारण का मंदार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. स्मिथ याला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकतो, कारण का पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा खर्च करताय दोन्ही गोलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी बनवली, कारण का 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतवलेत. आता मात्र असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला मंदार, दुसऱ्या बाजूला राम यादव, अशी नामांकित जोडी कौतुक करावं लागेल, कारण का मंदार याचं 2 चौकार दर्पणाखाली एक चांगला फटका पाहायला भेटला. आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहायला भेटतोय. पहिला चेंडू स्मिथ याच्या माध्यमातून अतिरिक्त धाव पाहायला भेटते. धावसंख्या 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी शिंपोली ग्राउंडवरती पाहायला भेटते. पुन्हा एकदा आता मात्र काय घडलंय सर, स्विंग अँड मिस असंच काहीतरी चित्र. हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस होतोय आणि चांगलं गॅदर विकेटच्या मागे सुद्धा पाहायला भेटते. धावसंख्या 18च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया, झेल होतोय, एक सोपा झेल पकडला जातोय. राम यादव तंबूच्या आसऱ्याला परत विकेट होते. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेदांत 11 याच्यामध्ये आपण सामन्याचा मानकरी, आपण ज्याला बोलतो मॅन ऑफ द मॅच, आपण द्यायचं राहिलं होतं. तर मी जो एक खेळाडू, धडाईचा खेळाडू, त्यांनी 2 षटकार मारून आपल्या संघासाठी धावा एकवटलेला, तो मितेश याला मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. मितेश यांना मॅन ऑफ द मॅच घोषित केलेलं आहे. आधीच्या सामन्यातला वैयक्तिक 14 धावा यांनी कुठून काढल्या होत्या. मितेशला मी विनंती आहे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे मेहुल नानावटी यांच्या हस्ते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पुन्हा एकदा मितेशसाठी. धडाकेबाज फलंदाजी, वैयक्तिक 14 धावा कुठून काढलेल्या, 2 उत्तुंग षटकार मारले होते आपल्या संघासाठी.
त्याचबरोबर राम यादव याचा खूप मोठा विकेट पडलेला आणि त्याची जागा घ्यायला आलेला आहे तो साजन यादव. मितेश याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे मेहुल नानावटी यांच्या हस्ते. धन्यवाद मेहुलजी आणि खूप खूप अभिनंदन तुमचं मितेश. मॅन ऑफ द मॅच लास्ट मॅच दक्ष 11 विरुद्ध वेदांत 11. फलंदाजी आलेला आहे तो साजन यादव. पुन्हा एकदा स्मिथ आणि आता टोलवलेला आहे चेंडू लेग साईडच्या दिशेने फिरून मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि तिकडे चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं जयेश म्हात्रे याच्या माध्यमातून. दोन धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण जयेश म्हात्रे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 20. अजूनही तिसऱ्या षटकातला 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्मिथ गोलंदाजी मार्कवर आणि मारलेला आहे फटका कवचात स्ट्रेट ड्राइव्ह. एक धाव पूर्ण केलेली आहे साजन यांनी. साजन यादव राजन 11 चा खेळाडू. चांगला फलंदाज चांगला गोलंदाज. खूप चांगला खेळाडूंचा भरणा आपल्याला बघायला मिळतोय तो अष्टविनायक संघामध्ये आपल्याला. आणि आता मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न अपील करतात पंचांकडे. यष्टीरक्षक पण दाद दिलेली नाहीये. पंकज सर यांनी आपले पंच राहुल यादव यांनी पंचांकडे अपील केला होता झेलबादचा सर, पण त्या अपील फेटाळून लावलेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. स्मिथच्या गोलंदाजीतला धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 21. आता मात्र अकूट टप्प्याचा चेंडू टाकला होता पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एका धावेत समाधान मानावं लागेल. तिसऱ्या षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 22. डीजे आकाश गुप्ता स्ट्राइक वरती आहे तो साजन आणि नॉन स्ट्राइकला अजूनही उपस्थित आहे आपल्या खेळपट्टीवरती मंदार. एक धडाकेबाज फलंदाज. ओहो सुंदर असा चेंडू टाकलेला होता. फिरवून मारण्याचा प्रयत्न होता साजन याचा, पण प्रयत्नाला यश मिळाले नाही. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी आकाश करतोय. चांगला वेग आपल्याला बघायला मिळतोय आकाशच्या गोलंदाजीतून. आणि आताच एक आपल्याला आनंदाची बातमी आलेली आहे की नितीन यांच्याकडून. नितीन यांच्या मार्फत प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकला आणि प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकला पूर्ण दिवसामध्ये 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. षटकारांची हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकला 500 रुपये नितीन यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद नितीनजी. साजन यांचा अपील आहे आपल्या पंचांकडे वाईटचा, पण पंचांनी त्यांच्या दाद दिलेली नाही अपीलला. आणि हा पुन्हा एक निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल आपण बघायला मिळतोय. आकाशची सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी बघायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या अजूनही अडकून राहिली आहे ती 22 या धावसंख्येवरती. श्रीराम फाउंडेशन यांची
आता मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने, पण कडा लागून गेला आहे चेंडू तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अजून एक डॉट बॉल, म्हणजे एक निर्धाव चेंडू आपल्याला सर बघायला मिळतोय. सुरुवात बघा किती चांगली आहे, अतिशय 3 चेंडू आणि 3 लागोपाठ. मला वाटतं की या 3 डॉट बॉल साठी या नितीन यांनी काही बक्षीस पारितोषिक लावलं असेल तर कृपया आम्हाला कळवायचंय, कारण चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आकाश यांच्या माध्यमातून. त्यांनी हॅट्रिक विकेटसाठी पारितोषिक लावले, त्यांनी हॅट्रिक 6 साठी पारितोषिक लावले, पण एखाद्या गोलंदाजीने जर 3 निर्धाव चेंडू टाकले तर त्यांनाही काहीतरी पारितोषिक असावं असं मला तरी वाटतं सर. आणि एक मारण्याचा प्रयत्न होता, पण आता प्रयत्नाला यश मिळालं नाही. चेंडू जातो तर डिक्लेअर झोन मध्ये, फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल साजन यांना. आता मात्र खातं उघडलेलं आहे आकाशच्या गोलंदाजी त्या रन मधलं. 1 धाव मिळते फक्त आतापर्यंत, 4 चेंडू मध्ये 1च धाव. बघा म्हणजे आता ह्या घडीला आता सर किती क्रिकेट फास्ट झालंय. आपण कसोटी क्रिकेट होतं, वन डे होतं, त्याच्यानंतर T20 आलं, T10 आलं, पण माझ्या माध्यमातून मला सांगायचं झालं तर माझंही आवडतं आणि अजूनही खरोखरच जिवलग असं खेळ म्हणजे कसोटी क्रिकेट आहे सर. आणि आता मात्र एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धावाची भर पडते वाईटच्या रूपाने. रणेंद्रजी यांनी सांगितल्याप्रमाणे नियम क्रमांक 22 सर. तर म्हणत होतो कसोटी क्रिकेट, कारण कसोटी क्रिकेटमध्ये जी रंगत आहे ती आपण या आता काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान असो, शेवटची विकेट होती आणि जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 1 विकेटची गरज होती आणि ती विकेट घेतली होती. त्याचबरोबर शेवटला 8 विकेट असताना 1 धावेची गरज होती. शेवटच्या चेंडूला कर्णधार विलियमसन यांनी 1 धाव पूर्ण केली होती. अपील झाला होता रनआउटचा, पण तो बाद नव्हता. पुन्हा एक पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला होता, कॅच तिथे होऊ शकली होती, पण सेफ झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळालेली आहे. त्याचबरोबर आपण आत्ताच बघितलं जी वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया जी मॅच झाली, शेवटला फक्त 8च रन हवे होते आणि नौखा जो जोसेफ होता त्यांनी किती सुंदर गोलंदाजी केली. पदार्पणामध्ये 7 विकेट काढल्या आणि अविश्वसनीय, मला वाटतं की मी जर चुकत नसेल तर 27 वर्षानंतर कोणीतरी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरामध्ये हरवलं होतं. वेस्ट इंडिजने हरवलेलं ऑस्ट्रेलियाला. आणि आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून सुंदर असा फटका आपल्याला बघायला मिळत आहे. वन्स बाउंड गेलेला आहे, खेळाडू तिथे सज्ज आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे, 2 धावा पण पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांचे समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकती ती 28 आणि 4थं षटक संपलेलं आहे. 4थ्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. आकाश यांनी गोलंदाजीमध्ये फक्त 5च धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 4 षटकानंतर 28. आणि सर्वांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने नंतर जिंकली होती. त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी हरवलं होतं. गाबा, पुन्हा एकदा गाबाचा घमंड तुटलेला होता. जो रिषभ पंत यांनी तोडलेला होता ऑस्ट्रेलियाचा घमंड, तो पुन्हा एकदा वेस्ट इंडिजने तोडला. आणि त्या दिवशी काल उपर आणि जो क्रिकेटचा सम्राट आहे ब्रायन लारा, खरोखर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले होते, भाऊक झाले होते ते आपला संघ पुन्हा उभारी घेताना, पुन्हा एक उंची गाठताना बघून. खरोखरच तो क्षण मी सुद्धा बघितला, अविस्मरणीय होता सर. आणि त्याच दिवशी बघितलं होतं की भारताला सुद्धा 230 रन धावांचं आव्हान पेलता आलं नव्हतं. त्यामध्ये पदार्पणात सुद्धा हार्टली यांनी 7 विकेट घेतल्या होत्या.
जयेश म्हात्रे आणि आता मात्र जयेश म्हात्रेला टोलवलेला फटका आहे तो लेग साईडच्या दिशेने उंच मारण्याचा प्रयत्न. धावा मिळतात ते फक्त एकच. सुंदर असा फटका बघायला मिळाला आपल्याला मंदार माध्यमातून सर. धावसंख्या पुढे सरकते ती 28. शेवटचं षटक आहे मार्गस्थ. वैयक्तिक 14 धावांवरती मंदार खेळत आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून एक आनंदाची बातमी आपल्याला मिळते, जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रमोद पाटील यांच्याकडून. आणि टोलवलेला आहे चेंडू, बघूया हा विकेट मिळतो काय मंदार याचा. वन बाउन्स जातोय तो खेळाडूच्या हातामध्ये. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. चांगली फलंदाजी आपल्याला बघताय सर मंदार याच्या माध्यमातून बघायला मिळते. मंदार आणि साजन यांची जोडी जमलेली आहे. विकेट पडल्या होत्या 4, त्याच्यानंतर खूपच सावरून घेतलेला आहे खेळ आपल्या संघासाठी सर. आणि धावसंख्या पुढे सरकते ती 30 धावसंख्येवरती. 5वं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुंदर अशी गोलंदाजी जयेश म्हात्रे यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. चांगला वेग, चांगला टप्पा. नरेंद्रजी सांगितलं जातो की चांगला टप्पा, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे चांगला टप्पा जर गोलंदाजाचा असेल तर तो खूप मोठ्या विकेट घेऊ शकतो आणि खूप रन वाचवू शकतो आपल्या संघासाठी. विनंतीला मान देऊन मिनेश माळीजी ते उपस्थिती दर्शवलेले सर्वांच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत. कृपया आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आणि बुंद्यातून चेंडू मारलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. सुंदर रनिंग विकेट आपल्याला साजन आणि मंदार यांच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावा चोरून काढल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या पुढे सरकते ती 32. अजूनही शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. आणि आपण टेस्ट क्रिकेटचा विषय चाललेला आपण बघितलं कालच्याच मॅच मध्ये सर की 209 धावा आपल्याला कुठून काढताना बघायला मिळालेल्या आहेत यशस्वी जयस्वाल यांनी. आणि क्रिकेटचा देव आपण जो बोलतो सचिन तेंडुलकर, त्यांनी फक्त 2 शब्दामध्ये त्यांचं मनपूर्वक कौतुक केलं होतं की यशस्वी भव असं ट्विट केलं होतं त्यांनी. आणि पुन्हा एक स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव मिळते. तर सर क्रिकेटच्या देवानी सुद्धा यशस्वी जयस्वालचं कौतुक केलं होतं. यशस्वी भव, खूप खूप शुभेच्छा त्याला दिल्या होत्या. 209 धावा कुठून काढल्या. ज्या खेळपट्टीवरती आपले बाकीचे खेळाडू 30-35च्या वरती जात नव्हते, त्यांनी 209 धावा कुठून काढल्या होत्या. आणि पुन्हा एक स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. खेळाडू खाली सज्ज राहुल. आणि हा सुंदर असा डायरेक्ट ड्रॉप आपल्याला बघायला मिळालेला आहे राहुलच्या माध्यमातून. गडी बाद झालाय साजन.
सुद्धा अभिनंदन. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट टीम फोर्स 1 आमचे स्कोरर दिलीप आरोडे साहेब, त्याच्यानंतर HM साऊंड सिस्टम यांचं सुद्धा अभिनंदन असेल. त्याच्यानंतर आता चांगलं समीर गायकवाडची यांच्या माध्यमातून चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला भेटलं. थोडीशी विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. आपल्याला 35 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्याच्यानंतर नवीन लेखन आपण पाहू शकतो जितेश माळी यांना 35 मिनिटाचा टायमर सेट केला जाईल. 35 मिनिट आपल्याला दिली जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला 5 षटकं कव्हर करायचे आहेत. नाणेफेकीचा कौल अष्टविनायक या संघाने सर जिंकला होता. त्याच्यानंतर श्रीराम फाउंडेशन या संघाला आमंत्रित केलं होतं. 40 धावेपर्यंत थांबवलं आहे, परंतु तुम्ही जसं काल सांगितलं सर यशस्वीने ज्या पद्धतीची फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी या दुसऱ्या बाजूने सर कुठेतरी पाहायला भेटली आपल्याला. श्रीराम फाउंडेशनकडून मंदार याच्या माध्यमातून 25 धावा निघाल्या. म्हणजे अर्धा खेळ जर कोणी सावरला असेल त्या इनिंगचा तर मंदार याचं कौतुक करावं लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. अतिरिक्त खेळाडू पाठवायचे विनंती असेल वारंवार. स्ट्राईक एंडवरती अजय, नॉन स्ट्राईकला राहुल. राम यादव यांच्यावरती पूर्ण मदार असेल या सामन्याची, कारण का फलंदाजीमध्ये मी काही चांगलं करू शकलो नाही तरी मी गोलंदाजीमध्ये चांगलं करू शकतो. परंतु पहिल्या षटकाचा विचार केला कर्णधाराने स्लॉगवरचं षटक म्हणजेच एक मोठे फटके या षटकामध्ये तर नक्कीच येऊ शकतात, कारण का 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्या ठिकाणी नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. परंतु क्रिकेटमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. प्रत्यक्षमध्ये मैदानाच्या आतमध्ये 41 धावा बनवायचे आहेत. 30 चेंडू 41 धावा. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 43 तर बनल्या होत्या. त्याच्यानंतर आता कुठेतरी त्यापेक्षा कमी धावसंख्या या ठिकाणी म्हणावी लागेल. थँक्यू नरेंद्रजी. आणि यानंतरचा जो होणारा सामना आहे तो वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित असतील तर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि मी प्रमोद पाटीलजी यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रमोद पाटीलजी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतरचा जो सामना आहे तो वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11 यांच्यामध्ये होणार आहे. नक्कीच चला संघाचं खातं ओपन केलं जाते. ओपन इज अकाउंट. संघाचा श्रीगणेशा होतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. गती परिवर्तन पाहायला भेटते. मी जसं सर सांगितल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये गतीपेक्षा कृतीला खूप महत्त्व असतं. जर टेनिस क्रिकेटचा विचार केला तर विजय पावले या खेळाडूला आपण पाहिलं, लेदर क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा पाहिलं. त्या खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे. तो खेळाडू चांगले आपल्याला डिलिव्हर करताना अशा प्रकारचे खेळाडू आपण या ठिकाणी पाहू शकतो. अकरा वाजून 17 मिनिटांनी सामना सुरू झालाय. 11 वाजून 17 मिनिटांनी. हा ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केल्या प्रहार त्या ठिकाणी मला वाटतं डिग्रेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक चला 2 धावा. पहिल्याच 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 41 धावांची आवश्यकता असेल म्हणजे 30 चेंडू 41 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पंच दंडित करतायत. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. राम यादव या खेळाडूचा विचार केला तर मोठी क्षमता आहे या खेळाडूकडे. खूप सारं क्रिकेट या मैदानावरती सुद्धा खेळलंय सर आपल्याला पाहायला भेटते. थँक्यू नरेंद्र सर. यानंतरचा जो सामना होणार आहे वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11 यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे आणि त्यासाठी मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला टॉस बॉक्समध्ये बोलवतोय. आणि नाणेफेकीचा कौल जो होतोय तो प्रमोद पाटीलजी यांच्या हस्ते RPI पक्षामधले आगरी कोळी आघाडी बोरिवली विधानसभाचे तालुका अध्यक्ष आहेत प्रमोदजी पाटील यांना मी नम्र विनंती करतो की प्रमोदजी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा प्रमोद पाटील यांच्यासाठी. एक उमद आणि एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व शिंपोली गाव आणि परिसरामधलं प्रमोदजी पाटील. आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं. वरती जायचं आहे निलेशजी.
टॉस बॉक्समध्ये जे व्यासपीठावरती जे बसलेली मंडळी आहेत ती त्यांनी त्वरित टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. बसलेली मंडळी टॉस बॉक्समध्ये. आता जो होणारा सामना आहे तो वेदांत 11 विरुद्ध सुंदर 11 यांच्यामध्ये प्रमोद पाटीलजी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. प्रमोद पाटील RPI पक्ष आगरी कोळी आघाडी बोरिवली विधानसभा तालुका अध्यक्ष. जाऊया मैदानाच्या दिशेने पहिले षटक आपण पाहू शकता. राम यादव धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 या आकड्याचा विचार केला तर गौतम गंभीर सरांचा जर्सी नंबर मित्रांनो 2018च्या वर्ल्ड कप मध्ये 97 धावा, त्याच्यानंतर 2008च्या T20 सामन्यामध्ये फायनल सामन्यामध्ये 75 धावांची इनिंग आपण विसरू शकत नाही. त्यांचा नंबर त्याच्या नावावरती अजून विक्रम सर लगातार 5 शतक लावण्याचा कारनामा कोणी केला असेल टेस्ट क्रिकेटमध्ये तर तो गौतम गंभीर सरांनी केलाय. जाऊया मैदानाच्या दिशेने एक धाव येत होते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. एक चांगलं शतक या ठिकाणी सर पाहायला भेटलं. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. चला थोडीशी घाई करायची आहे. पहिले षटक संपन्न होतोय. राम यादव तो सर कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच मोठमोठ्या धावसंख्या येताना आपण बघितले आहेत पॉवर प्ले मध्ये, परंतु इथे कुठेतरी दोघांनी सुद्धा बांधून ठेवले. राम यादवकडे कौशल्य कुठेतरी आपला अनुभव सर पणाला लावतोय हा खेळाडू. दिवानाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. दिवानाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो वा ना बदलो, वेळ मात्र प्रत्येकाची नक्की बदलते. कारण का 48 वर्षामध्ये पहिल्यांदाच असं घडलं सर. वेस्ट इंडिजला 2023च्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला भेटलं नव्हतं. त्याच्यानंतर मला वाटतं कुठेतरी नाराज झाली असती, सर्व खेळाडू सुद्धा रडले. त्याच्यानंतर असा एक दिवस आला म्हणजे जो आपण दिवस सांगितला गावाच्या टेस्टमध्ये त्यांनी हरवलं गेल्याच हप्त्यामध्ये, आणि त्यावेळी मात्र ब्रायन लारा सुद्धा त्या ठिकाणी रडला होता. कुठेतरी ते चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं होतं. म्हणजे वेळ मात्र नक्कीच एक ना एक दिवस का हो पण नक्कीच चांगले ते एक विजय एक काहीतरी नक्कीच मोठी गोष्ट सांगून गेला वेस्ट इंडिजसाठी. आणि ज्या खेळाडूने म्हणजे शेमर जोसेफने ज्या खेळाडूने गोलंदाजी केली तो गोलंदाज एक सिक्युरिटी गार्ड होता, त्याच्यानंतर एक कार चालक पण होता, त्याच्यानंतर तो एक चांगला गोलंदाज सुद्धा झाला. म्हणून तो वेळेला मित्रांनो खूप महत्त्व द्या आणि नक्कीच प्रत्येकाची वेळ एक ना एक दिवस तरी नक्कीच चांगली येते. हाफ ट्रॅकर चेंडू राम यादव एका हाताने घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा मिस होतो. एक धाव अजित होते. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण गाबाच्या टेस्टचा विचार करत होतो सर. 48 वर्षामध्ये असं पहिल्यांदा घडलं की वेस्ट इंडिज हा संघ 2 वेळा विश्वचषक जिंकून खेळू शकला नव्हता. त्याच्यानंतर एक दिवस अशी वेळ आली, असा दिवस एक आनंदाचा उजाडला की गाबामध्ये ऑस्ट्रेलियाला 27 वर्षानंतर हरवलं असा कारनामा वेस्ट इंडिजने केला आणि तो आनंदाचा दिवस होता. हाफ ट्रॅकर चेंडू पंच नौदंडित करतायत. धावसंख्या माफ करा पंच वाईट दर्शित करतायत. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. प्रतीक याला पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती हलक्या हाताने चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव अर्जित होते. धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. जसं मी सांगितल्याप्रमाणे 9 या आकड्याचा विचार केला होता. एक आनंद असू त्याच्या डोळ्यातून पाहिले. त्याचाच असा एक विक्रम आज पण अबाधित आहे सर टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा. आणि मी सुद्धा एक समालोचक म्हणून टेस्ट क्रिकेटला खूप सारं महत्त्व देतो. एक 400 धावाची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. आज सुद्धा ते पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. मितील धावा 6 येतोय षटक.
चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. आहे त्या ठिकाणी नक्कीच चांगली गाणी आज सुद्धा दिवसभर आपल्याला वाचताना दिसतील. अच्छा, या मानाच्या स्पर्धेमध्ये जाऊया मैदानाच्या दिशेने. टायमर या ठिकाणी सेट केला आहे. विनंती असेल आपल्याला, जर 35 मिनिटाच्या वरती अवधी जर आपण घेतला तर 5 रनची पॅनल्टी असेल. 10 मिनिटाचा खेळ आत्तापर्यंत संपन्न होतो. येणाऱ्या 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटकं कव्हर करायचे आहेत. विनंती असेल. गुड्डू सिंग याला पाहू शकतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. कारण का आत्ता मात्र पाहिजे असेल 18 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण असेल. इक्वेशन या मॅचमध्ये आपण पाहू शकतो. एक पॉईंट क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू पाहू शकतो. त्याच्यानंतर कव्हर रिजनमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा विकेटमागे कॉट बिहाइंड होऊन चकोच्या आतऱ्याला परततोय. विकेट होते पतन बॅक टू द पेव्हिलियन गॉन. डीजे तो कुठेतरी अनुभव या खेळाडूकडे चांगला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये अनुभव म्हणजे खूप मोठी गोष्ट असते सर. जरी आपण जर पाहिलं, जरी वीरेंद्र सेहवागचा इंटरव्ह्यू बघितला असेल ना सर, तर त्याने सांगितलं जरी महेंद्रसिंग धोनी जरी आपला कर्णधार असला तरी सचिन पाजीलाच विचारून आम्ही कुठचा सुद्धा निर्णय जर घ्यायचा असला तर सचिन सरांचा आम्ही निर्णय घ्यायचो, अशी माहिती त्याने आपल्याला दिली होती. जाऊया मैदानाच्या दिशेने. थोडासा विलंब होताना आपण पाहू शकतो. विनंती असेल
20 या आकड्यावरती पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परतोय. आपण पाहू शकतो एस पी एल राजन 11 आयोजित SPL 2024 मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्मिथ याला पाहू शकतो फलंदाजासाठी पहिल्या चेंडूवरती 1 धाव 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली. नक्कीच पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो छोटे कॉमेंटेटर. दव्यामध्ये दिशेने धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 या आकड्याचा विचार केला मनीष पांडेचा जर्सी नंबर, ज्याच्या नावावरती असा एक विक्रम आपल्याला पाहायला भेटला. 2008 साली IPL सुरू झाले ना सर, तेव्हा भारतीय संघाकडून पहिलं षटक लावण्याचा कारनामा कोणी केला असेल ना, तर तो मनीष पांडेने केला आहे. दव्यामध्येच्या दिशेने धावसंख्या हलक्यात स्टीअर करतोय फलंदाज. 1 धाव मिळेल. धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. एक मानाची स्पर्धा या ठिकाणी शिंपोली ग्राउंडवरती पाहायला भेटते. एक क्रिकेटला पूरक असं ग्राउंड सर म्हणावं लागेल. खरोखरच खूप सारे क्रिकेटर या ठिकाणी होऊन गेले असतील, चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं असेल आत्तापर्यंत. परंतु या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत गुड्डूची चांगली गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत कुठेतरी धावेला लगाम लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी राहते. गुड्डू सिंग याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. माझ्याकडे अनुभव आहे, कौशल्य आहे, ते मी पणाला लावतोय आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी होतोय. म्हणजे तुमच्याकडे जर प्रयत्न असते ना, पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन आहे. एक सोपा झेल धरणीला दान होतोय. एक नामी संधी होती आणि आपल्याला एक माहीतच असेल, मी जसं सांगितल्याप्रमाणे या वर्षीच आपण 2023 मध्ये असा एक सामना बघितला, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. वानखेडे स्टेडियमवरती ती मॅच झाली होती. 97 धावावरती ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट गेल्या होत्या. त्याच्यानंतर 33 या आकड्यावरती मॅक्सवेलचा झेल सोडला होता. त्याच्यानंतर 201 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती सर. थँक्यू. अष्टविनायक संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला 12th मॅन कृपया आपण इथे पाठवायचं समालोचन कक्षामध्ये, कारण आपलं जी YouTube लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह करताना खूप अडचणी येत आहेत. तुमचा एक 12th मॅन इकडे पाठवायचा आहे. अष्टविनायक 11. चला विनंती असेल, अष्टविनायक विनंती असेल एक खेळाडू पाठवायचा आहे जेणेकरून स्कोरिंग मध्ये कुठचा बदल होता कामा नये, किंवा बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज जेव्हा आपण काढतो तेव्हा कुठचाही या ठिकाणी प्रॉब्लेम येता कामा नये. आयोजकांना विनंती असेल. एक सोपा झेल तर धनीला दान झाला होता. जसं मी सांगितल्याप्रमाणे मॅक्सवेलला 33 धावावरती मुजीबुर रहमानने कॅच सोडला होता. त्याच्यानंतर 201 धावांची मातबर इनिंग पाहायला भेटली. जर तो सामना ऑस्ट्रेलिया हरला असता आणि त्याच्यानंतर जर समजा की अफगाणिस्तान पुढची मॅच जिंकली असती ना, तर ऑस्ट्रेलिया सर स्पर्धेतून बाहेर गेली असती. म्हणून क्रिकेटमध्ये एका धावेला आणि एका कॅचला किंवा क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व असतं सर. दव्या मैत्रिणीच्या दिशेने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच एक चांगली मॅच सर पाहायला भेटले. कौतुक करावं लागेल गुड्डूचं. चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 1 धावा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया DJ मास्टरला. धन्यवाद.
जाऊया मैदानाच्या दिशेने इक्वेशन येऊन पोचलंय सर. माफ करा, 12 चेंडू 17 धावा, 17 धावा 12 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय या मैदानामध्ये? नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती बदल केला जातोय. गोलंदाज मंदार, ज्याच्या बॅटमधून मला वाटतं सर 25 धावा आपण पाहिल्या, 2 चौकार पाहिले, 1 षटकार सुद्धा पाहिला आणि कुठेतरी आपला संघ कुठेतरी डगमगत होता. त्या ठिकाणी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. परंतु आता कुठेतरी गोलंदाजीमध्ये सुद्धा कौशल्य दाखवावं लागेल, कारण का या मैदानाचा विचार केला ना तर 12 चेंडू आणि 17 धावा सहजरित्या पार केल्या जाऊ शकतात. परंतु जर आणि तर या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं. पहिल्या चेंडूवरती थोडंसं फंबलिंग होताना आपण पाहू शकतो. धावसंख्या 24च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 18 मिनिटाचा अवधी संपन्न होतोय. हा ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1 धाव अर्जित होते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॅकअप सुद्धा गुड्डूयाच्या माध्यमातून पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या आकड्यावरती. एक मानाची अभिमानाची स्पर्धा. तुम्ही आम्ही सर्व या स्पर्धेचे साक्षीदार झालो. मित्रांनो, कौतुक करावं लागेल. एवढं मोठं आयोजन पर्व जरी सर पहिलं असेल ना तरी भव्यदिव्य आयोजन सर आपल्याला नक्कीच पाहायला भेटते या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण येऊन टेबल 11 चेंडू 16 धावा. मंदार पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. भिर कहून दिलाय षटकार. चला, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? जसं मी सांगितल्याप्रमाणे झेल कुणाचा सोडला होता तर राहुलचा. तर आता राहुल मात्र कुठेतरी बहरणामध्ये येताना पाहायला भेटतोय. षटकार या ठिकाणी त्याच्या माध्यमातून जसं मी सांगितल्याप्रमाणे. नक्कीच कुठेतरी गोलंदाज मंदार दडपणाखाली असेल, कारण का षटकार मारला थोडासा गोलंदाज दबावाखाली येतो आणि पंच दंडित करतायत. 1 धाव अर्जित होईल. धावसंख्या जाऊन पोचेल 32 या आकड्यावरती. आत्ता मात्र 10 चेंडू आणि 9 धावा. सर झेल सोडला त्याच्यानंतर षटकार. नक्कीच पुन्हा एकदा मोठा प्रोटेक्शन आहे. आता मात्र चांगला झेल सुद्धा पाहायला भेटतो. विकेटचं होतंय बटन बॅक टू द पवेलियन गॉन. डीजे नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळताना पाहायला भेटते, कारण का तुमचे जर सर प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. आपण जर पाहिलं ना, जरी 48 वर्षामध्ये आपल्याला वर्ल्ड कप खेळायला मिळाला नसता वेस्ट इंडिज संघाला, परंतु असा एक विजय आपल्याला काहीतरी वेगळंच आठवण देऊन गेला. जसं आपण सांगितल्याप्रमाणे गावामध्ये 27 वर्षानंतर पराभव केला ऑस्ट्रेलियाचा. जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. आता मात्र आपल्याला पाहायला भेटे मंदार याच्या माध्यमातून नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने येताना दिनेश पंदेरे याला पाहू शकतो. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. नऊ चेंडू 9 धावा. काय मॅच सर रंगताना बघितली आपण, कारण का 12 चेंडू 17 पाहिजे होतं, त्याच्यानंतर षटकार आला. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय की 9 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी मंदारची आत्ता मात्र होताना पाहायला भेटते. लोअर फुलटॉस चेंडू म्हणावं लागेल. मिड विकेट दिशेमध्ये चेंडू मिसफील्ड होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल.
8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका पाहायला भेटला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सर एक जमेची बाजू असते. मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेरिटवरती क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण एक मोठं भव्यदिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच मंदार पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतो. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. प्रयत्न तर चांगले केले होते परंतु किती आहेत? एक धाव असेल. कौतुक. एक पण नाहीये, माफ करा. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. जसं याच्या अगोदर मिसफील्ड जरी झाला असलं त्याच्यानंतर चांगली क्षेत्ररक्षण होताना या ठिकाणी आपल्याला सर पाहायला भेटते. मंदार चांगली गोलंदाजी. धावसंख्या 36व्या आकड्यावरती. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सर शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही ना तोपर्यंत आपण कुठचंच भाकीत कुठचंच गणित आपण मैदानाच्या आतमध्ये सांगू शकत नाही. कारण का गेल्या वर्षी एक स्पर्धा झाली होती. एक पिसेकर बंधूची स्पर्धा. आज सुद्धा त्यांची स्पर्धा चालू आहे. त्याच्यामध्ये मोठा फटका पाहायला भेटते. प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का. एक सोपा झेल पुन्हा एकदा ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्याच्या माध्यमातून कुठेतरी चुकी होते. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अर्जित होते. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता असेल. आपण सांगितलं की क्रिकेटमध्ये माफ करा या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत आपण सर कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही. गेल्या वर्षी मयूर पिसेकर बंधूंची स्पर्धा चालू होती. यावर्षी सुद्धा कालच स्पर्धा ती सुरू झाली. तर जाई वर्सेस कडाव असा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती तर 1 धाव दिली नव्हती. निर्धाव चेंडू षटक टाकलं होतं. सर्वांनी एक विनंती आहे की जे आपल्या मुख्य गेटच्या बाहेर ज्या दुचाकी उभ्या आहेत त्या त्वरित आपण तिथून काढायच्या आहेत आणि मुख्य गेट आपला मोकळा करायचा आहे. या आधी सूचना दिल्या होत्या. ज्यांना गाड्या पार्किंग करायच्या असतील त्या अपोजिट साईडला करायच्या आहेत. ज्यांच्या कोणाच्या दुचाकी आहेत त्यांनी त्या बाजूला काढायच्या आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने विनंती असेल की ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत समोर गेटच्या त्यांनी बाजूला करायच्या आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू 3 धावा. सर सामना येऊन टेपलाय. गुड्डू सिंगचं जे षटक होतं ना कुठेतरी सर निर्णायक ठरलं. फक्त 4 धावा सर त्याच्यामध्ये खर्च केल्या होत्या आणि कुठेतरी या सामन्याला कलाटणी आपण दिली असं आपण म्हणू शकतो. परंतु अजूनही सामना सुद्धा संपलेला नाही आहे. कारण का साजन यादवकडे क्षमता आहे. 6 चेंडू 3 धावा डिपेंड होतात का पाहणं हे शब्द का सुद्धा हा प्रश्न मध्ये असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा मानाची अभिमानाची. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया आणि संपूर्ण आयोजन आपल्याला याची देही याची डोळा आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4 येतोय चौकार. अशा पद्धतीने हा सामना मात्र अष्टविनायक हा संघ जिंकतोय. विजयी संघाचं आणि उपविजयी संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच्यानंतर काय घडतंय काय बिघडतंय मी आमंत्रित करतो सागरजी यांना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नरेंद्रजी.